नमस्कार. आज आपण एका अत्यंत अलौकिक आणि भावपूर्ण अशा आध्यात्मिक घटनेचा वेध घेणार आहोत. श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जीवनकार्यातील एक अत्यंत रहस्यमय तरीही मनाला भिडणारं वळण म्हणजे त्यांचं अंतर्धान. जरा कल्पना करा, पवित्र कुर्वपूरची ती भूमी, शांतपणे वाहणारी कृष्णा नदी आणि सकाळच्या धुक्यातून येणारी सुवर्णकिरणे. याच विलक्षण वातावरणात आश्विन कृष्ण द्वादशीचा तो अत्यंत महत्त्वाचा दिवस उगवला आणि या दिवसाची नोंद स्वतः शंकर भट्टांनी अत्यंत भावपूर्ण शब्दांत करून ठेवली आहे. प्रभूंच्या गुप्त होण्याची वेळ. हा तोच क्षण होता जेव्हा प्रभूंच्या गुप्त होण्याची वेळ अगदी जवळ आली होती. त्या दिवशी हस्त नक्षत्र होतं. नदीच्या त्या प्राचीन पायऱ्यांवरून कृष्णेत स्नान करून श्रीपाद प्रभू थोडा वेळ ध्यानस्थ बसले आणि त्यानंतर त्यांनी शंकर भट्टांना अजून एकदा स्नान करून येण्यास सांगितलं. आता हे काही केवळ एक साधं स्नान नव्हतं, तर ती एक आंतरिक शुद्धीची पूर्वतयारी होती, कारण यानंतर एक फार मोठी आणि ऐतिहासिक घोषणा होणार होती. प्रभूंच्या आज्ञेनुसार शंकर भट्ट पुन्हा एकदा कृष्णेत डुबकी मारून बाहेर आले. त्यांच्या वस्त्रांवरून ठिबकणारं ते पाणी आणि अंगावर पडणारी सकाळची सुवर्णकिरणे जणू एका अत्यंत निरागस आणि समर्पित भक्ताची साक्षच देत होती. स्नान करून आल्यावर प्रभू जे काही बोलले ना, ते ऐकून फक्त शंकर भट्टांच्या आयुष्यालाच नाही, तर संपूर्ण आध्यात्मिक विश्वाला एक नवी दिशा मिळणार होती. त्या क्षणी प्रभूंच्या चेहऱ्यावर एक अत्यंत शांत पण तितकाच अधिकारयुक्त भाव होता. ते म्हणाले, "अरे शंकर भट्टा, माझी गुप्त रूपात राहण्याची वेळ आता आली आहे. मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरवपुरात गुप्त रूपाने संचार करीन." विचार करा, हा क्षण शंकर भट्टांसाठी किती जड गेला असेल. ज्या प्रभूंची त्यांनी एका पित्याप्रमाणे निस्सीम सेवा केली, ते आता त्यांच्यापासून शारीरिकदृष्ट्या दूर जाणार होते. पण खरं सांगू, हा विरह केवळ वरवरचा होता, कारण प्रभूंनी लगेचच एक खूप मोठं आणि शाश्वत आश्वासन दिलं. ते म्हणाले, "नंतर मी नृसिंह सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन. धर्माच्या रक्षणासाठी प्रभूंचंही कार्य निरंतर असं चालूच राहणार आहे आणि सत्याच्या मार्गावर असाच प्रकाश पडत राहील, याचीच ही एक अत्यंत मोठी ग्वाही होती." पवित्र ग्रंथाचा महिमा. प्रभूंच्या या घोषणेनंतर संपूर्ण जगासाठी एक अत्यंत मोलाचा वारसा खुला झाला. याच विलोभनीय औदुंबर वृक्षाच्या साक्षीने आणि स्वतः प्रभूंच्या कृपेने श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथाला एका चिरंतन अस्तित्वाचा आशीर्वाद मिळाला. श्रीपाद प्रभू शंकर भट्टांना म्हणाले की तू लिहिलेला हा महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरू समान लाभप्रद होईल. आता कल्पतरू म्हणजे काय? तर भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करणारा एक दिव्य वृक्ष. प्रभूंनी स्पष्ट केलं की हा ग्रंथ अक्षर सत्य असेल, म्हणजेच हा केवळ पानांवर लिहिलेला एक सामान्य ग्रंथ नसून भौतिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांवर भक्तांचा उद्धार करणारी ती एक साक्षात जिवंत शक्ती आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा या मंत्राचा उच्चार करताच एक वेगळीच शांती मनाला व्यापून घेते, नाही का? प्रभूंनी अशी भविष्यवाणी केली होती की ह्या नामाचा जयघोष सर्वत्र होईल. ह्या ग्रंथाचं पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल आणि इहलोक तसेच परलोकातही अफाट सौख्य प्राप्त होईल. एखाद्या सुगंधी धुपाचं वलय जसं सर्वत्र पसरताना अगदी तशीचे मंत्राची आणि ग्रंथाची महती संपूर्ण विश्वात दरवळणार होती. आता ही पुढची गोष्ट कोणत्याही तर्काच्या पलीकडची आणि अत्यंत गोड आहे. प्रभू म्हणाले की या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा साक्षात वेदवाक्य समान मानला जाईल. आणि सर्वात अद्भुत गोष्ट म्हणजे शंकर भट्टांनी लिहिलेला तो मूळ संस्कृत ग्रंथ प्रभूंच्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्द स्वरूपात कायमचा राहील. होय, तेथून निघणारे हे दिव्य शब्द तिथे दर्शनास येणाऱ्या भक्तांना खरोखरच ऐकू येतील. ही केवळ एक भौतिक प्रत राहिली नाहीये, तर ती एक साक्षात स्पंदनशील ऊर्जा बनली आहे. प्रभूंचे हे शब्द कोणत्याही भक्ताच्या मनाला एक भक्कम आधार देतात. ते म्हणाले, हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल. मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो. प्रभू आज भौतिक रूपात नसले तरीही जो भक्त शुद्ध अंतःकरणाने त्यांना हाक मारेल त्याच्यासाठी ते नेहमीच उपस्थित असतील. हा केवढा मोठा दिलासा आहे. आणि प्रभूंची ती अचूक भविष्यवाणी पहा, जी त्यांनी शेकडो वर्षांपूर्वीच करून ठेवली होती. त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं की या मूळ संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद होईल आणि तोही बापनाचार्यांच्या तब्बल 33व्या पिढीतील वंशजाकडूनच उदयास येईल. त्यानंतर या ग्रंथाचे अनेक भाषांमध्ये अनुवाद होतील. आपण कोणत्याही भाषेत याचं पारायण केलं तरी ते समान फळ देईल,
दिव्य अनुभव देईल आणि भक्ताचं सर्व व्याधींपासून रक्षण करेल. भक्तास अभय आणि पादुका. जगाचा उद्धार तर होणारच होता, पण आपल्यासमोर उभ्या असलेल्या त्या निरागस भक्ताचं काय? प्रभूंनी शंकर भट्टांच्या सेवेची खूप मोठी दखल घेतली. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन माझी सेवा केलीस, असं अत्यंत प्रेमाने सांगत प्रभूंनी त्यांना अभय दिलं. अत्यंत करुणेने प्रभूंनी आपल्या लाकडी पादुका शंकर भट्टांना भेट म्हणून दिल्या आणि म्हणाले, मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तू 3 वर्ष येथेच राहा. हे शब्द एका मातेने आपल्या रडणाऱ्या बाळाला दिलेल्या सांत्वनासारखे होते. प्रत्यक्ष सगुण रूप जरी आता डोळ्यांसमोर नसणार होतं, तरीही त्यांचा तो भक्कम आधार आता कायम राहणार होता. प्रभू पुढे म्हणाले, या 3 वर्षात मी तुला तेजोवलय रूपाने दर्शन देत राहीन. तसंच अनेक योग रहस्यांबद्दलचं ज्ञानही देईन. आता हे तेजोवलय म्हणजे नक्की काय? तर प्रकाशाचे एक दिव्य आणि अत्यंत तेजस्वी वलय. आता भौतिक देह नसला तरी ऊर्जेच्या आणि प्रकाशाच्या रूपात प्रभूंचा अस्तित्व आणि त्यांचं मार्गदर्शन अविरत चालूच राहणार होतं. हे साक्षात एका सर्वोच्च योगिक स्थितीचं दर्शन आहे. कृष्णा नदीत अंतर्धान. आणि मग तो अत्यंत हृदयद्रावक क्षण जवळ आला. या विस्तीर्ण आणि शांत दिसणाऱ्या कृष्णा नदीच्या पात्रात साक्षात परमेश्वराचा भौतिक जगातून निरोप घेण्याचा प्रसंग घडत होता. हे सगळं अनुभवताना मन अगदी स्तब्ध होऊन जातं. जाण्यापूर्वी प्रभूंनी आपली अंतिम आज्ञा दिली. हे शंकर भट्टा, 3 वर्षानंतर येणाऱ्या आश्विन कृष्ण द्वादशीस तू रचलेला हा ग्रंथ माझ्या पादुकांजवळ ठेव. त्या दिवशी दर्शनास येणारे सारे भक्त धन्य होतील. सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद. प्रभूंचा प्रत्येक शब्द हा जगाच्या कल्याणासाठीच होता. त्यांनी आपला भौतिक देह सोडण्यापूर्वीही केवळ आणि केवळ भक्तांच्याच हिताचा विचार केला. असा निरोप घेऊन श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू कृष्णा नदीच्या त्या पवित्र पाण्यात अंतर्धान पावले. पाण्याचा तो अत्यंत शांत आणि दिव्य तरंग आणि त्यात हळूहळू मिसळणारा तो प्रकाश. आपण एक क्षण थांबून या घटनेची खोली आणि त्यामागील ती विलक्षण शांतता अनुभवूया. इकडे शंकर भट्टांची अवस्था मात्र अत्यंत विदारक होती. ज्या पादुका प्रभूंनी दिल्या होत्या ना, त्या हृदयाशी घट्ट धरून शंकर भट्ट एखाद्या आईपासून दुरावलेल्या निरागस बालकासारखे स्फुंदून स्फुंदून रडू लागले. डोळ्यांतील ते अश्रू आणि हातांची ती घट्ट पकड, तो विरह, ती अचानक निर्माण झालेली पोकळी त्यांच्यासाठी खरोखरच असह्य होती. तेजोमय शाश्वत दर्शन. ह्याच असह्य दुःखाच्या भरात प्रभू पाण्यात दिसतात का, हे पाहण्यासाठी शंकर भट्टांनी पुन्हा एकदा नदीत उडी घेतली. पण प्रभू भौतिक रूपात तिथे नव्हतेच. शेवटी निराशेने आणि अत्यंत तळमळीने ते बाहेर आले आणि तिथेच ध्यानस्थ बसले. आणि तुम्हाला माहीत आहे, जेव्हा बाहेर काहीच दिसत नाही तेव्हा खरा शोध आत सुरू होतो. आणि याच ध्यानाच्या अवस्थेत त्यांना एक खूप मोठी अनुभूती आली. डोळे मिटलेले असताना त्यांच्या मनोनेत्रांना एक अद्भुत दृश्य दिसू लागलं. जी शारीरिक पोकळी आणि दुःख होतं, त्याचं रूपांतर आता एका अलौकिक आणि शाश्वत अस्तित्वात होऊ लागलं होतं. आजूबाजूचा तो संपूर्ण परिसर जणू एका आध्यात्मिक प्रकाशाने उजळून निघाला होता. प्रभूंनी दिलेलं वचन त्यांनी लगेचच पूर्ण केलं होतं. शंकर भट्टांना श्रीपाद प्रभूंनी त्यांच्या त्या तेजोमय रूपात दर्शन दिलं. तो प्रकाश इतका दिव्य आणि डोळे दिपवून टाकणारा होता, तरीही मनाला अत्यंत शांती देणारा होता. प्रभूंचं हे तेजोमय रूप हेच सिद्ध करतं की ते कुठेही गेले नाहीत. त्यांच्या भक्तांवरील त्यांची कृपा आणि रक्षण हे शाश्वत आहे आणि अनंत काळासाठी आहे. ही घटना म्हणजे केवळ एका अवताराची समाप्ती नक्कीच नाहीये, तर एका अनंत अमर ऊर्जेचा तो प्रारंभ आहे, जो ग्रंथ आणि ज्या पादुका त्याने मागे ठेवल्या त्या आजही भक्तांसाठी जिवंत कल्पतरू आहेत. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपणही जर त्याच शुद्ध अंतःकरणाने त्यांना हाक मारली तर ते आपल्यालाही दर्शन देतील का? नक्कीच देतील. ह्याच अद्भुत आणि दिव्य अनुभवाला मनात साठवत आपण पूर्ण भक्तिभावाने नतमस्तक होऊया. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. श्री गुरुवे नमः. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये.